भोगी हा जो संक्रांतीच्या अगोदर येणारा जो दिवस आहे ना, तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जन्माला आलो ना आम्ही, त्याचा भोग घ्यायचा दिवस आहे. हे जीवन बोरिंग का होतं? कारण आम्ही त्या वर्तमान काळामध्ये जगत नाही. आम्ही कुठेतरी भूतकाळामध्ये अडकून राहतो किंवा भविष्याच्या कल्पनेमध्ये आम्हाला आमचं मन असं खेचून घेतं. वर्तमान काळात जे चाललेलं आहे त्याचा आनंद आम्ही घेत नाही आणि म्हणून त्याचा भोग घेण्याची आठवण करण्याचा दिवस म्हणजे भोग. मन शुद्ध जर ठेवायचं असेल तर काहीच कामना करू नका, आणि जर केलीच कामना तर सगळ्यांच्या कल्याणाची करा. प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये सत्यभाव असला पाहिजे, इमानदारीचा भाव असला पाहिजे. म्हणून तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या भावना या आम्ही काय केल्या पाहिजे? स्वच्छ केल्या पाहिजे, पवित्र ठेवल्या पाहिजे. आणि ते स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे भोगी आहे. मित्रहो, भोगी हा जो संक्रांतीच्या अगोदर येणारा जो दिवस आहे ना, तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जन्माला आलो ना आम्ही, त्याचा भोग घ्यायचा दिवस आहे. तुम्हाला आठवण करून द्यावी लागते. जसं आता कसं आहे, ज्यावेळेस समाज खूप साधा भोळा होता तेव्हा मातृदिन पितृदिन साजरा करायची गरज नव्हती. रोज मातृदिन असायचा. उठलं की दर्शन आहे, उठलं की वडिलांची एक शिवी आहे आणि कामाला पळायचंय. धाक आहे, पप्पा उठले की नाही बघायचं पहिलं आणि मग घराच्या बाहेर पडायचं, मग हॉलमध्ये यायचं. ते जीवन वेगळं होतं. आणि आज आम्हाला स्वातंत्र्य आहे तर आम्हाला त्याचा विसर पडला, म्हणून आम्हाला मातृदिन साजरा करावा लागतो, साक्षरता दिन साजरा करावा लागतो. म्हणजे असे किती 365 दिवसाचे 365 दिवस आम्ही साजरे करतो. आता पुढचे दिवस असेल ते बी केले असते पण तेवढी नाहीये उपलब्ध. तर एका दिवशी 2-2 करतो साजरे. एखाद्या वाहनांची सिरीज ए पासून सुरू होते, झेड पर्यंत गेल्यावर परत झेड ए चक्र सुरू होतं. मित्रांनो, म्हणजे आमच्या जीवनामध्ये आज एक चक्रीय गती आहे. आमच्या जीवनामध्ये विकास नाहीये. जेव्हा चक्रामध्ये तुम्ही फिरतो ना तेव्हा तुमचा विकास काय होतो? थांबून जातो आणि मग जीवन बोरिंग व्हायला. हे जीवन बोरिंग का होतं? कारण आम्ही त्या वर्तमान काळामध्ये जगत नाही. आम्ही कुठेतरी भूतकाळामध्ये अडकून राहतो किंवा भविष्याच्या कल्पनेमध्ये आम्हाला आमचं मन असं खेचून घेतं. वर्तमान काळात जे चाललेलं आहे त्याचा आनंद आम्ही घेत नाही आणि म्हणून त्याचा भोग घेण्याची आठवण करण्याचा दिवस म्हणजे भोग. जोपर्यंत तुम्ही या यज्ञकुंडामध्ये भोग टाकत नाही, आहुती टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही भोगीचा आनंद साजरा करू शकत. काय टाकतो आम्ही आमच्या भोगामध्ये? काय आहे आमचा आहार? काय आमच्या आहाराची गुणवत्ता? काय? आज माणसाकडे आर्थिक सुबत्ता आली, भरपूर सारं इन्फॉर्मेशन आली. शरीर कसं आहे, काय खायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, आरोग्यासाठी काय गरजेचं आहे, हे अगदी आपण असं म्हणतो की शेंबड्या पोराला पण माहिती. पोपटपंची सारख्या जंगलात शिकारी येतात, आपल्याला जाण्याची लालूच दाखवतात, जाळ्यात अडकवतात. आपण सावध राहायला पाहिजे. हे कुठून बोलतो? तो जाळ्याच्या आतमध्ये. अशी पोपट झाली सगळे तयार. तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या आयुष्याच्या काही कामाची नाही आहे. इन्फॉर्मेशनचा ढेर झाला सगळा. तंत्रज्ञानाची सगळी आमच्याकडे उपलब्धता आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाचा आमच्या जीवनाच्या गुणवत्तेसाठी उपयोग नाही. त्या तंत्रज्ञानाने आमचं जीवन आणखीन पॅरलाइज केलेलं आहे. मोबाईल आल्यापासून आम्ही लोकांचे नंबर विसरून जायला लागलो. पूर्वी लँडलाईन होत्या तेव्हा नंबर आम्ही काय करायचो? लक्षात ठेवायचो. आज तुम्ही मला जर विचारलं तर तुमच्या घरातल्या माणसांचा नंबर सांगा, मला सगळ्या एफसीवरचा सांगता येईल, पण घरातल्या माणसांचा नाही सांगता येणार. म्हणजे आज हेतू जो आहे तो हेतू काय झाला? बदलला. आज तंत्रज्ञानाने आमच्या जमिनींमध्ये उत्पादकता वाढवली पण पोषकता काय केली? नष्ट केली. आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे कपडा वगैरे सगळं जो आमचा आवास आहे, आमचा जो निवारा आहे तो भक्कम केला, परंतु त्याचबरोबर त्याला आम्ही तुरुंग पण बनवला. आमचं जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन काय झालं? जसजशा भिंती मजबूत झाल्या तसं तसं आतमध्ये हे जे अडथळे आहेत ते पण मजबूत झाले. दोघांच्या नात्यामधलं जे काही बंधन आहे ते पण कमकुवत झाले. जेवढ्या माणसांनी आपले सुरक्षा कवच मजबूत केले तेवढ्या माणसांची नाती कमकुवत झाली. मग आम्ही काय मिळवलं या विकासामधून? मग हाच प्रश्न आहे. आणि म्हणून भोगीच्या दिवशी सद्गुरू आम्हाला सांगता की भोगीच्या दिवशी
हे घर आणि ज्या घरात राहतात ते एक घर. हे जीवनाचं घर आहे आणि ज्याच्यामध्ये हे जीवन राहतं ते एक घर आहे. तुमचं मन आणि तुमच्या भावना ह्या साफ करण्याचा दिवस आहे. साऊथ इंडियामध्ये सुद्धा पोंगल साजरा करताना भोगीच्या दिवशी काय करता? सगळं घर साफ करता, स्वच्छता करता, रंगरंगोटी करता. मला सांगा, तुम्ही तुमचं घर स्वच्छ करता, हे करता का हो? हे पण केलं पाहिजे. म्हणजे हे स्वच्छ कसं करायचं बरं? उपवास करायचा, काहीच खायचं नाही, ताक प्यायचं. हा, ते कोल्हापूरचे डॉक्टर आहेत ना, ते सांगतात 3 दिवस नुसतं ताक प्या. फक्त डॉक्टर तोडकर सांगतात 3 दिवस नुसतं ताक प्या, फक्त ते एससीटी वैदिकच्या मिल चार्जरचं प्या. म्हणजे साफसफाई जी व्हायची ऐवजी इंद्रियांची सफाई व्हायची. म्हणजे एखादं इंद्रिय निकमी होऊन बाहेर पडायचं, असं नको व्हायला. आता तशी परिस्थिती आहे नाहीये ना. ज्यावेळेस एखादी गाय अर्धवट गर्भ, एखादी म्हैस अर्धवट गर्भ बाहेर फेकून देते, ज्याला आम्ही गर्भपात म्हणतो, याचं प्रमाण वाढलंय की नाही वाढलंय? आज का बरं वाढलंय? बरं, कॉमन सेन्स आहे. तो गर्भ विकृत तयार झाल्यानंतर निसर्गच त्याला बाहेर फेकून द्यायला लावतो. निसर्ग म्हणतो हा जर जन्माला घातला तर विकृत जीवन तयार होईल आणि विकृत जीवन नको, म्हणून त्याचा गर्भपात होतो. मला सांगा, गर्भपातापेक्षाही भयंकर काय असू शकतं का? एक जीवन संपणार आहे. एखादी बिल्डिंग जर कमकुवत झाली आणि चुकीची झाली तर ती कोसळते. मी निसर्ग त्याला नष्ट करतो. खूप प्रचंड जर केमिकलचं वातावरण झालं तर प्रचंड पाऊस लावतो. निसर्गाचं पहा. अहो, आम्ही त्या दिवशी जळगावला गेलो आणि जाताना पोलखेड नावाचं गाव आहे, तिथून ती नदी पाहिली, गिरणा नदी. अक्षरशः कुणीतरी चुन्याने नदी रंगवावी, चुना पण फिक्का आहे त्याच्या पुढे. एवढं अख्खी नदीचं पात्र पांढरं शुभ्र असं रंगवलेलं, खडकतं डायरेक्ट. असं वाटतंय कुणीतरी आता पेंटिंगचा कार्यक्रम सुरू केला इथे. सांगत तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर सोल्युबल्स आणि त्याची एक क्षार आहे ते जमिनीमध्ये, त्या नद्यांमध्ये, नद्या बरखास्त झाल्या. म्हणजे अशा प्रकारे आम्ही आमच्या जे संसाधन आहे ते काय करू राहिलो? दूषित करू राहिलो. आणि मग हे जे दूषित आम्ही जर केलं तर हे साफ करण्याची फार गरज आहे. आणि म्हणूनच आमचं जे घर आहे ती नदी पण आमचं एक घरच आहे, घराचा एक भाग आहे, ज्याच्यावर आमचं पीक आहे, आमचं पाणी आहे पिण्याचं, तो स्रोत आहे ना. म्हणजे भोगी हा दिवस आहे, हा असा दिवस आहे त्या दिवशी आम्ही आमचं शरीर साफ केलं पाहिजे, आमचं घर साफ केलं पाहिजे, मन साफ केलं पाहिजे. मन साफ करणे म्हणजे काय हो? कुठलं औषध पिल्याने मन साफ होतं? तुमचं काय एखादी जडीबुटी होईल नाही, शरीर होईल. हा, शरीर वमन करून साफ होतं. परंतु तुम्ही धौती क्रिया करून सुद्धा तुम्ही शरीर साफ करू शकता, वमन करून करू शकता, किंवा बस्ती पण करू शकता. बस्ती म्हणजे उत्सर्जित मार्गाने, वमन म्हणजे तोंडाच्या मार्गाने, बरोबर आहे. धौती म्हणजे श्वसन संस्थेच्या मार्गाने. श्वसन संस्था साफ करायला धौती असं म्हणतात. तुम्ही ते सगळे पंचकर्म तुम्ही ऐका, यम नियम आसन त्याच्यामध्ये आहे योगामध्ये. मला सांगायचं आहे की आमच्याकडे अशा प्रकारची सुंदर अशी परंपरा आहे, संस्कृती आहे, पण आम्ही ते साफसफाई, आम्ही गाडी घेतो, 1.5 दमडीची गाडी घेतो, तिची मात्र 3 महिन्याला सर्व्हिसिंग करतो. पण ही आम्हाला मिळालेला अनमोल देह, अनमोल जीवन, याची साफसफाई आम्ही करत नाही. घाण जे करतात तेवढं मात्र करत राहतो. मग याची साफसफाई करायचा कार्यक्रम मग डॉक्टर लोक करतात. तुम्ही पाहिलं का कधी एखाद्याने जर चुकून जर विष पिला तर त्याची साफसफाई कशी करता पाहिली तुम्ही? एकदा पाहिलं पाहिजे तुम्ही. हा, तुम्ही ते पिणार नाहीच पण दुसऱ्याला पण पिऊन देणार. कपडे धुतो आपण, ते तर फार सोपे आहेत, एवढे भयंकर. 4ही हात पाय सगळे दाव्याने पॅक बांधून टाकतात जनावरासारखं. विष पितो काय? हा, मग शरीरामध्ये लिक्विड सोडतात केमिकलचं सोड्यासारखं, आणि पूर्ण आतून शरीर वॉश करतात, पूर्ण आतून पंपाच्या साहाय्याने प्रेशर देऊन. दोन्ही मार्गाने इनकमिंग आउटगोईंग चालू राहत. म्हणजे ती एक अतिशय क्रूर अशी पद्धत आहे साफसफाई करण्याची, अप्राकृतिक, अनैसर्गिक, पण त्याला पर्याय नाही, जगवायचं आहे ना ते.
अरे नालायका, एवढा महान असा देह तुला मिळाला आणि तू त्याच्यामध्ये विष घालतोस. किमान तुला हा देह द्यायचा आहे ना, नाही पाहिजे ना तुला, आहे तसा देऊन टाक ना, खाऊ नको काही, उपवास कर महिना 2 महिने, मर तसाच. आत्महत्या करून हे करून विकृतपणे कशाला मरतोस? तो देह पण या प्रकृतीच्या कामाला येऊ दे, म्हणून प्रकृती सुद्धा त्याला मान्य करत नाही, त्याचे हाल करते. लक्षामध्ये तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे सहज आम्ही जन्माला आलो आनंदाने, तसं सहज आनंदानेच आम्ही काय झालो पाहिजे, हा देह परत पण दिला पाहिजे. आणि म्हणूनच त्याची साफसफाई फार महत्वाची आहे. मन साफ त्यावेळेस होतं मित्रांनो, जेव्हा तुमच्या मनामध्ये सर्वांबद्दल प्रेम असतं. कुठलंही काम करताना कुठलाही हेतू नसतो, स्वार्थाचा हेतू नसतो. ते कामामध्ये आनंद असतो, सेवेमध्ये आनंद असतो. जेव्हा तुमचं स्वतःची काही कामना नाही, काही वासना नाही आणि तुम्ही लोकांमध्ये मिसळता आणि काहीतरी सेवा करता, त्याला म्हणायचं मन शुद्ध आहे. आपण काय म्हणतो, लहान मुलाचं मन काय असतं, शुद्ध असतं. का? कारण त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नसतो, कारस्थान नसतं, काही इंटेन्शन नसतं त्याचं स्वतःचं. तो फक्त त्या क्रियेचा काय घेत असतो, आनंद घेत असतो. जे काही घडतंय त्याचा आनंद घेतो. तो क्रियेतून बाहेर पडला की ती क्रिया तो विसरून जातो. पण आपलं तसं नाही आहे. आपण ती क्रिया, त्या क्रियेतले घटक संग घेऊन जातो, बरोबर, आठवणींमध्ये, मेमरीमध्ये. कुठेतरी 500 रुपयाची नोट पडलेली पाहिली कोपऱ्यामध्ये, कोणाचं लक्ष नाही गेलं, आता नको, मग सगळे गेले का मग परत ये, सोबत घेऊन जातो ना आपण मनामध्ये. म्हणजे असं आहे. आणि म्हणून मन शुद्ध पाहिजे. मग मन शुद्ध जर ठेवायचं असेल तर काहीच कामना करू नका, आणि जर केलीच कामना तर सगळ्यांच्या कल्याणाची करा. याला काय म्हणायचं, मन शुद्ध असणं. आणि भावना शुद्ध असणं म्हणजे काय हो, तुमचा जो भाव आहे तो नेहमी उदात्त ठेवा. काय, प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये सत्य भाव असला पाहिजे, इमानदारीचा भाव असला पाहिजे. मला सांगा, इमानदार माणूस आहे हा कधी दुःखी होऊ शकतो का? का बरं दुःखी होत नाही? कारण तो कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्या गोष्टीमध्ये उतरत असतो. आणि म्हणून तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमच्या भावना या आम्ही काय केल्या पाहिजे, स्वच्छ केल्या पाहिजे, पवित्र ठेवल्या पाहिजे. आणि ते स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे भोगी आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला म्हणजे त्या दिवशी स्वच्छ करून संध्याकाळी त्याला भोग द्यायचा आहे. आपण जेव्हा एखादं पूजा मानतो तेव्हा त्या पूजेमध्ये असलेले जे काही पात्र असतील ते पहिले काय करतो, त्यातले देव काय करतो, पहिले स्वच्छ करतो, साफ करतो. आणि मग त्यांची काय करतो, आरास करतो, सजावट करतो, पूजा मानतो. तसंच यायचं. पहिले त्याला काय करा, स्वच्छ करा. आणि साधी लोक जर घर रंगवायला आले तुमचं जुनं, तर पहिल्यांदा खरवडून काढतात, सगळं जुनं, सगळा रंग पुढचा खरवडून काढतात. तसं तुम्ही सुद्धा तुमचं घर, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या भावना खरवडून काढल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, डॉक्टरांना जर प्लास्टिक सर्जरी करायची असेल तर त्यांना तुमचं कातडं पहिलं सोलावं लागतं आणि मग वरती दुसरा लेअर ठेवावा लागतो. आहे याच्यावरती दुसरा लेअर ठेवता येत नाही. मग स्वच्छता किती महत्वाची आहे. आणि मग तुम्ही स्वच्छता केली तर तुमच्या जीवनाचा परत एक नवीन दिवस सुरू होईल आयुष्याचा. आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने जे काही शरीर मिळालेलं आहे, घर मिळालेलं आहे, मन तुमचं मिळालेलं आहे, मलिन झालेलं आहे, दुसऱ्यांबद्दल वाईट भावनांमुळे तुमचं मन जे मलिन झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, जे खिन्न झालेलं आहे, जे तुमच्या मनामध्ये काही सल आहे ते सगळे साफ करा आणि स्वच्छ करा. मन, भावना स्वच्छ करा. आणि ही जीवनाच्या एक नवीन पर्वाची काय आहे, सुरुवात आहे. आणि हीच सुरुवात करण्याची एक सुंदर अशी पद्धत आहे. तर आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आज जे संक्रांतीचा सण आहे, या सणाच्या दिवशी आपण आपलं शरीर, मन, आमच्या भावना, आमचं घर, आमचा परिसर आम्ही काय करूया, जेवढा आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही स्वच्छ करूया. आणि स्वच्छ करून पुन्हा एकदा एक सुंदर अशा नवीन जीवनाची सुरुवात करूया. धन्यवाद.